रामराम मंडळी, मी प्रथमेश घुले आणि आज आपण बोलणार आहोत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन अँड फॅट्स या विषयावरती. हे आहेत मॅक्रोन्यूट्रियंट्स. दोन प्रकार असतात, मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स. मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे विटामिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, आयर्न, हे सगळ्या गोष्टी मायक्रोन्यूट्रियंट्स मध्ये येतात, कारण की ते आपण mg मध्ये कन्झ्युम करतो. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स हे येतात मॅक्रोन्यूट्रियंट्स मध्ये, कारण की ते आपण ग्राम्स मध्ये कन्झ्युम करतो. सो मोस्टली समज असा आहे की कार्बोहायड्रेट्स खाल्याने बॉडीला एनर्जी भेटते. कार्बोहायड्रेट्स हे बॉडीचं फ्युल आहे आणि प्रोटीन तर मोस्टली फक्त बॉडी बिल्डर्स लोक घेतात, जे जिमला जातात त्यांनीच प्रोटीन खावं. आणि फॅट्स नको रे बाबा, फॅट्स पासून सगळेजण घाबरतात, कारण की ते बॉडीला हानिकारक असतं. तर आता आपण बघूया की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स हे बॉडीमध्ये नक्की करतं काय, कार्बोहायड्रेट्सचे प्रकार किती असतात, प्रोटीनचे प्रकार किती असतात आणि फॅट्सचे किती प्रकार असतात आणि ते बॉडीमध्ये कसं प्रोसेस करतं आपल्या. पहिला आहे कार्ब्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्याच्यामध्ये साखर पण येते, त्याच्यामध्ये भात पण येतो, त्याच्यामध्ये भाकरी पण येते, त्याच्यामध्ये नाचणी पण येते, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात ज्या कार्बोहायड्रेट्स आपण बोलतो. त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रॅम मध्ये, कार्बोहायड्रेट्सच्या प्रत्येक ग्रॅम मध्ये 4 कॅलरीज आहेत. म्हणजे भाकरीच्या प्रत्येक ग्रॅम मध्ये 4 कॅलरीज आहेत आणि साखरेच्या पण एका कॅलरीमध्ये 4 कॅलरीज भेटतात तुम्हाला. दुसरं आहे प्रोटीन. प्रोटीनच्या पण एका ग्रॅम मध्ये 4 कॅलरीज असतात. म्हणजे कार्ब्स मध्ये एका ग्रॅम मध्ये पण 4 कॅलरीज आणि प्रोटीनच्या पण एका ग्रॅम मध्ये 4 कॅलरीज. म्हणजे अंड्यामध्ये जे प्रोटीन असतं त्या प्रोटीन मध्ये पण 4 कॅलरीज असतात आणि पनीरच्या मध्ये जे प्रोटीन असतं त्या प्रोटीन मध्ये पण 4 कॅलरीज असतात एका ग्रॅम मध्ये. आणि फॅट्स मध्ये असतात 9 कॅलरीज. म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन पेक्षा डबल पेक्षा पण जास्त कॅलरीज एका ग्रॅमच्या फॅट मध्ये असतात, म्हणजे 9 कॅलरीज पर ग्रॅम. आणि सगळ्यात दुसरी मोठी गोष्ट म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये असतात 7 कॅलरीज. म्हणजे अल्कोहोल तुम्हाला एवढी एनर्जी देतं. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स पेक्षा पण जास्त एनर्जी देतं ते तुम्हाला अल्कोहोल म्हणजे दारू. पण अनफॉर्च्युनेटली अल्कोहोलमध्ये कोणतेही न्यूट्रिशन नसतात, फक्त ते तुम्हाला कॅलरीज देतात. आता आपण बघूया कार्बोहायड्रेट्सचे प्रकार. कार्बोहायड्रेट्स म्हणजे असतात सिंपल कार्ब्स, कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि असतं फायबर्स. आता सिंपल कार्ब्स, कॉम्प्लेक्स कार्ब्स मध्ये फरक काय आहे? सिंपल कार्ब्स मध्ये येतं जसं शुगर आला, भात आला, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते येतात सिंपल कार्ब्स मध्ये. हे खाल्ल्याने आपलं इन्शुलिन स्पाइक एकदम जास्त वरती जातं आणि एकदम लगेच खाली पण येतं. कॉम्प्लेक्स कार्ब्स थोडंसं कॉम्प्लेक्स असतं डायजेशनसाठी, त्याच्यामुळे याला कॉम्प्लेक्स नाव आहे. सिंपल कार्ब्स सिंपल असं डायजेशनसाठी, म्हणजे जसं की साखर किंवा भात अशा गोष्टी डायजेस्ट लगेच होतात, त्याच्यामुळे त्याला सिंपल कार्ब्स बोलतात. पण परिणाम असा होतो की इन्शुलिन स्पाइक लगेच वरती येतं आणि खाली पण येतं. कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे जसं की भाकरी आली, त्याला आपण कॉम्प्लेक्स कार्ब्स बोलू शकतो. कॉम्प्लेक्स कार्बनी इन्शुलिन स्पाइक एवढं सिंपल कार्ब सारखं होत नाही, पण थोडंसं तरी वरतीच जातं नक्कीच आणि नंतर ते खाली येऊन सस्टेनेबल राहतं. तिसरा प्रकार आहे फायबर्सचा. फायबर्स मध्ये कोणतेही कॅलरीज नसतात. सिंपल कार्ब्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब एका ग्रॅम मध्ये 4 कॅलरीज असतात. फायबर्स मध्ये कोणतेही कॅलरीज नसतात. फायबर्स म्हणजे इनसोल्युबल फायबर्स एक प्रकार असतो आणि सोल्युबल फायबर्स. इनसोल्युबल फायबर्स म्हणजे भाज्या ज्याच्यामध्ये अशा एक स्ट्रिप्स असतात, ओके, कडकपणा असतो, तो आहे इनसोल्युबल फायबर्स. आणि सोल्युबल फायबर्स म्हणजे जसं काही सब्जा, ओट्स मध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर्स दोन्ही प्रकार असतात. तर आता आपण बघणार आहोत की आपण जेव्हा सिंपल कार्ब्स, कॉम्प्लेक्स कार्ब्स, फायबर्स हे जेव्हा खातो तेव्हा इन्शुलिन स्पाइक कसं होतं. सिंपल कार्ब्स सगळ्यात जास्त होतं आणि लगेच खाली पण येतं. थोडं कॉम्प्लेक्स कार्ब मध्ये थोडं सस्टेनेबल असतं आणि फायबर्स मध्ये खूप जास्त वेळसाठी इन्शुलिन स्पाइक राहतो. म्हणजे इन्शुलिन स्पाइक लगेच जास्त होत नाही, तो स्लो इन्शुलिन स्पाइक बोलतात त्याला. त्याच्यामुळे जर आपल्याला हे करायचं, डिसाईड करायचं असेल की कोणतं कार्ब्स जर चांगले आहेत, तर पहिला प्रेफरन्स फायबर्सला दिला पाहिजे. दुसरा कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे जसं भाकरी आली. थर्ड आहे सिंपल कार्ब्स म्हणजे त्याच्यामध्ये साखर, मैदा, भात, फ्रुट्स, ज्यूस, या सगळ्या गोष्टी सिंपल कार्ब्स मध्ये येतात. नेक्स्ट आहे प्रोटीन. प्रोटीन म्हणजे कम्प्लीट प्रोटीन एक भाग येतो, इनकम्प्लीट प्रोटीन आणि कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन. आता हे तीन कसे डिसाईड केले जातात? कम्प्लीट प्रोटीन म्हणजे नक्की काय, इनकम्प्लीट प्रोटीन म्हणजे काय आणि कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन म्हणजे नक्की काय? कम्प्लीट प्रोटीन म्हणजे ज्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू 70 पेक्षा जास्त असते त्याला बोलतात कम्प्लीट प्रोटीन. म्हणजे ॲनिमल आणि ॲनिमल प्रोडक्ट्स मध्ये, म्हणजे चिकन, फिश, एग्स,
पनीर या सगळ्या गोष्टींमध्ये कम्प्लीट प्रोटीन असतं, कारण की त्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू 70च्या वरती असते. म्हणजे त्याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड प्रोफाईल खूप चांगली असते आणि त्याच्यामुळे त्याची रँकिंग कम्प्लीट प्रोटीन मध्ये येते. 70च्या वरती त्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू जाते. इनकम्प्लीट प्रोटीन म्हणजे त्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू 70 पेक्षा खाली असते, त्याला बोलतात इनकम्प्लीट प्रोटीन. म्हणजे कडधान्यामध्ये, डाळीमध्ये, सोयाबीनमध्ये, टोफूमध्ये, ज्याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड प्रोफाईल एवढी चांगली नाहीये, जे इनकम्प्लीट प्रोफाईल असते, इनकम्प्लीट प्रोटीन असते. म्हणजे 21 अॅमिनो ऍसिड असतात आपल्या प्रोटीनमध्ये, तर 21च्या 21 अॅमिनो ऍसिड या कम्प्लीट प्रोटीनमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे अंड्यामध्ये, फिशमध्ये, चिकनमध्ये, पनीरमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये 21च्या 21 अॅमिनो ऍसिड प्रेझेंट असल्यामुळे त्याला बोलतात कम्प्लीट प्रोटीन. आणि इनकम्प्लीट प्रोटीन म्हणजे डाळीमध्ये, कडधान्यामध्ये 21 अॅमिनो ऍसिड प्रोफाईल प्रेझेंट नसतात. त्याच्या फॉर एक्झाम्पल 14 प्रेझेंट असतात, काही मध्ये 16 प्रेझेंट असतात, पण 21च्या 21 प्रेझेंट नसतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, बाकीचे जोपर्यंत अॅमिनो ऍसिड येत नाही तोपर्यंत ते फंक्शन्स करत नाही. त्याला बोलतात कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन. म्हणजे जसं आलं डाळ आणि राईस, काही अॅमिनो ऍसिड प्रेझेंट असतात डाळीमध्ये, आणि जे डाळीमध्ये ऍबसेंट असतात ते अॅमिनो ऍसिड प्रोफाईल प्रेझेंट असते राईसमध्ये. जेव्हा आपण राईस आणि डाळ कॉम्बिनेशन करतो तेव्हा ते कम्प्लीट बनतं. त्याच्यामुळे आपण डाळ राईस मोस्टली खातो. त्याला बोलतात कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन. सर, प्रोटीन नुसतं आपल्या मसल बिल्डिंगसाठी इम्पॉर्टंट नसतं. मसल्सचं प्रोटीन वापरतातच, पण आपली इच अँड एव्हरी सेल प्रोटीनचा यूज करते. म्हणजे आपल्या केसांपासून ते आपल्या नखांपर्यंत प्रोटीनची गरज लागते. प्रोटीन नुसतं मसल बिल्डिंगचं काम करत नाही. आणि प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि फॅट पेक्षा पण जास्त इम्पॉर्टन्स का बनतात, कारण की याच्यामध्ये एक नायट्रोजन नावाचा कंपोनंट जो असतो तो प्रेझेंट असतो. आता कार्बोहायड्रेट्स मध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स मध्ये प्रेझेंट असतात. पण प्रोटीन मध्ये हे ऍड ऑन असतं नायट्रोजन, जे बिल्डिंगला काम करतं. म्हणजे बिल्डिंग म्हणजे नुसतं मसल बिल्डिंग नाही, तर आपल्या सेल्सचे बिल्डिंग, रिपेअर वर्क्स, हे सगळं काम फक्त आणि फक्त प्रोटीन करतं. प्रोटीनची जागा कार्बोहायड्रेट्स नाही घेऊ शकत, ना फॅट घेऊ शकत. आणि प्रोटीनचा इन्शुलिन स्पाइक थोडासा मीडियम असतो, म्हणजे तो जास्त वरती जात नाही आणि एकदम फॅट सारखा नॉर्मल पण नसतो. थोडासा तो वरती जातो आणि लगेच तो जास्त करून खाली येतो आणि तो सस्टेनेबल पण राहतो. आता आपण बघूया फॅट्स. फॅट्स एका ग्रॅम मध्ये असतात 9 कॅलरीज. अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स हे दोन फॅट्स खाण्यात काही हरकत नाहीये, पण हे ट्रान्स फॅट असतात ते सगळ्यात खतरनाक असतात. त्याच्यापासून तुम्ही अवॉइड करू शकता. जसं प्रोसेस फूड या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सला एवढा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही हे दोन खाऊ शकतात. याच्यामध्ये बरेही 9 कॅलरीज असतील. आता हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे, अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स आणि फॅट्स. आता जसं मी बोलतोय की तुम्ही खाऊ शकतात, तर या फॅट्स वरतीच मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही अपडेट नक्कीच राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही तो लगेच व्हिडिओ बघू शकतात. आणि याच्याने इन्शुलिन स्पाइक बिलकुल होत नाही, हा सरळ राहतो, तुम्हाला बॉडीला हळूहळू एनर्जी सप्लाय करतो. आणि चौथा मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहे अल्कोहोल, म्हणजे दारू. त्याच्यामध्ये 7 कॅलरीज असतात. एनर्जीजनी फुल असतं, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन नसल्यामुळे त्याला आपण मॅक्रोन्यूट्रिएंटच्या कॅटेगरी ऍक्च्युली घेतला नाही पाहिजे. पण त्याच्या 7 कॅलरीज तो देतो, त्याच्यामध्ये तो मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये ऑटोमॅटिकली घेतो, पण त्याचा काही यूज नाहीये. सो अल्कोहोल तुम्ही पूर्णपणे बंद करू शकतात. अगेन अल्कोहोलवरती पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यासाठी पण तुम्ही अपडेट नक्कीच राहा. तर मग आता याच्यात तुम्हाला मेन तुमच्या डेली डाएटमध्ये नक्की ठेवायचं काय आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट येतं प्रोटीन्स. प्रोटीन्स म्हणजे तुम्हाला कम्प्लीट प्रोटीन. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर कम्प्लीट प्रोटीन ठेवण्याचा सगळ्यात जास्त प्रयत्न करा. नंतर तर इनकम्प्लीट प्रोटीन, म्हणजे जसं डाळ आणि कडधान्य. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही डाळ आणि कडधान्य थ्रू तुमचं प्रोटीन घेऊ शकतात. आणि थर्ड कॅटेगरीमध्ये येतं तुमचे फायबर्स. सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत फायबर्स. कार्ब्स मध्ये पण सगळ्यात इम्पॉर्टन्स आहेत फायबर्स. नंतर येतं कॉम्प्लेक्स कार्ब्स. सिम्पल कार्ब्सला तुम्ही जितकं जमेल तितकं तुम्ही अवॉइड करायचा प्रयत्न करा. ओके. आणि नंतर येतं फॅट्स. फॅट्समध्ये तुम्ही सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स दोन्ही खाऊ शकतात. ट्रान्स फॅट्सला कम्प्लिटली अवॉइड करा. इकडे अल्कोहोलला पण
कम्प्लिटली अवॉइड करा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स आणि अल्कोहॉल याच्यामध्ये प्रोटीन सस्टेनेबल इन्सुलिन स्पाइक करतं, फॅट सगळ्यात कमी करतं, कार्ब्स मध्ये पण सिंपल कार्ब्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब मध्ये सिंपल कार्ब सगळ्यात जास्त इन्सुलिन स्पाइक करतं, आणि अल्कोहॉल मध्ये पण अल्कोहॉल सुद्धा खूप जास्त इन्सुलिन स्पाइक करतो आणि खाली येतं. आणि सिंपल कार्ब्स मध्ये तुम्हाला कमीत कमी न्यूट्रिशन तरी भेटेल, अल्कोहॉल मध्ये तुम्हाला काही न्यूट्रिशन भेटत नाही. तर आता इन्सुलिन स्पाइकनी होतं काय, मी तुम्हाला हे नीट एक्सप्लेन करतो. काय होतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर भातामध्ये, ओके, हे सिंपल कार्ब्स आहे, भात जर तुम्ही 400 कॅलरीजचा जर तुम्ही भात घेतला, ओके, त्याच्याने तुम्हाला इन्सुलिन स्पाइक लगेच होणार आणि लगेच खाली येणार. म्हणजे काय, जर तुमच्या शरीराला फक्त 50 कॅलरीजची गरज आहे आणि 8 तासामध्ये तुम्हाला हळूहळू ते कन्झ्युम करायचे असते, पण सिंपल कार्ब्स काय करतं, इन्सुलिन स्पाइक करतं, 400 कॅलरीज तुम्हाला एक साथ देतं, पण तुमच्या बॉडीला गरज आहे फक्त 50 कॅलरीजची. तर बाकीचे 350 कॅलरीज हे फॅट म्हणून स्टोअर होतात. वेअर एल्स जर तुम्ही प्रोटीन जर खात असाल किंवा फॅट जर खात असाल किंवा कॉम्प्लेक्स कार्ब्स खात असाल, त्याचे कॅलरीज सस्टेनेबली रिलीज होतात. जसं जसं बॉडीला गरज लागते तसं तसं बॉडी ती कॅलरीज घेते, त्याच्यामुळे फॅट स्टोरेज खूप कमी प्रमाणात होतो. आपल्या बॉडीचं पहिलं सोर्स असं एनर्जीचं कार्ब्स, नंतर असतं प्रोटीन आणि नंतर असतं फॅट. तर आपल्याला प्रोटीन फक्त मसल बिल्डिंगसाठी आणि आपल्या ग्रोथ आणि रिपेअरसाठी ठेवायचं असतं, आणि कार्बोहायड्रेट्स आणि फॅट फक्त एवढंच खायचं असतं जितकी आपल्या एनर्जीची गरज आहे, जितकी आपली बॉडी ऍक्टिव्हिटी आहे. जर आपली बॉडी ऍक्टिव्हिटी जास्त नसेल तर कार्ब्स आणि फॅटचं प्रमाण खूप कमी प्रमाणात ठेवावं. हे सगळे खूप कॉम्प्लेक्स विषय आहेत. पुढे जाऊन मी सेपरेट व्हिडिओज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट आणि अल्कोहॉल या चारही विषयांवरती बनवणार आहेत. त्याच्यामध्ये मी प्रॉपर एक्सप्लेन करेल अजून डिटेलमध्ये सिंपल कार्ब्स, कॉम्प्लेक्स कार्ब्स, बायोलॉजिकल व्हॅल्यू काय असतं प्रोटीन्सच्या, सॅच्युरेटेड फॅट्स, अनसॅच्युरेटेड फॅट्स, या सगळ्या गोष्टी मी सविस्तर हळूहळू व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका, आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांबरोबर आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर लवकरात लवकर शेअर करा. तुम्हाला जर या विषयावरती कोणताही डाऊट असेल तर खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकतात, किंवा हा माझा डायरेक्ट नंबर आहे 9833730808. तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअप करू शकतात. मी त्याचा रिप्लाय द्यायचा लवकरात लवकर नक्कीच प्रयत्न करेल. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा, त्यांना हा खूप उपयोगाचा ठरेल. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका.